आज आपण गव्हाच्या पिठाचे गुळाचा पाक न करता पौष्टिक लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत। लाडू पहा, अगदी मस्त गोल गरगरीत आणि दाणेदार तयार झाले आहेत। हे लाडू महिनाभर हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात। आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, मी या रेसिपीसाठी आता हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हे अक्रोड घेतलेत, या खरबुजाच्या बिया घेतल्यात, बदाम घेतलेत, काजू घेतलेत, वेलची घेतली आहे। आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला जे हवे ते ड्रायफ्रुट्स आपण घेऊ शकतो। आता आपण हे सगळं भाजून घेऊया। मंद आचेवर आता हे मी भाजून घेते। पहा, हे पहा, हे छान मंद आचेवर मी 5 मिनिटं भाजून घेतलंय। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे एका बाजूला ठेवून देऊया। ही वेलची घातल्यामुळे लाडूला खूप छान असा वास येतो आणि खायलाही खूप चविष्ट लागतात। मी वेलची जरा बाजूला भाजून घेतली आहे आणि ती बाजूला बारीक करते, म्हणजे ही छान बारीक होईल। अशा प्रकारे हे बाजूला ठेवून घेऊया। आता या वाटीने मी 1.5 वाटी सुकलेलं वाळकं, म्हणजे आपण वाळवून घेतलेलं खोबरं हे खिसून घेतलंय। पहा, ओलं खोबरं घ्यायचं नाहीये, याच्यामध्ये वाळकं खोबरं घेतलेलं आहे। हे मी 1.5 वाटी घेतलंय आणि हे छान मंद आचेवर आपण भाजून घेऊया। याचं माप नीट ठेवलं म्हणजे लाडू अगदी बरोबर येतील। पहा, मी ही वाटी 1.5 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि आपण आता हे छान मंद आचेवर भाजून घेऊया। खरपूस असं भाजून घेऊया। खोबरं असं छान भाजून घेतलं आहे। आता आपण हे बाजूला प्लेटमध्ये एका काढून घेऊया। आता याच कढईत आपण 2 चमचे तूप घालून घेऊया। हे तूप घालून घेऊया। तूप छान विरघळलं की आपण याच्यामध्ये आपण डिंक तळून घेऊया। डिंक कसा थोडा थोडा टाकून तळून घेऊया। डिंक छान फुलला म्हणजे तो बारीकही चांगला होतो। आता आपण याच्यामध्ये डिंक टाकून तळून घेऊया। असं थोडा थोडा डिंक टाकून तळून घेऊया। डिंक थोडा थोडा टाकूया म्हणजे छान तळला जाईल। डिंकाने लाडू खूप पौष्टिक होतात। आता आपण हा डिंक काढूया। या लाडवामध्ये डिंकाचं पण खूप महत्त्व आहे। डिंक छान मस्त मी तळून काढलाय। पहा, डिंक असा तळायचा, हाताने पण चुरला गेला पाहिजे असा डिंक। हे पहा, मस्त कुरकुरीत डिंक तळला गेलाय। आता आपण त्याच कढईत गव्हाचं पीठ भाजून घेऊया। हे पहा, ही कढई 2 वाट्या मी हे गव्हाचं पीठ घातलंय। ज्या वाटीने आपण खोबरं मापून घेतलंय 1.5 वाटी, त्याच वाटीने मी हे गव्हाच्या 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपण आता मोठे 2 चमचे तूप घालूया। छान तूप घालूया आणि हे एकजीव करूया। हे तूप सगळ्या पिठाला मिक्स करून घेऊया। हे गव्हाचं पीठ घेताना ताजं पीठ घ्या, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी दळून आणलेलं असेल तरी सुद्धा चालेल। खूप दिवसाचं पीठ घेऊ नका, आता लाडू खूप दिवस जरी महिन्याच्या वर राहिले तर खराब होऊ शकतात। आणि हे छान असं 20 मिनिटं आपण पीठ त्या गुठळ्या मोडत मोडत भाजून घेऊया। छान असं खरपूस गुठळ्या मोडत मोडत भाजून घेऊया। पीठ आता भाजत आलेलं आहे बघा।
छान लालसर तांबूस असा कलर आलाय। आता हे पीठ छान भाजून झालेलं आहे। आपण आता हे परातीत काढून घेऊया। सगळ्या गुठळ्या वगैरे पण मोडल्यात, कलर सुद्धा बदललाय। हे पीठ भाजायला मला 20 मिनिटं लागलेली आहे। ते आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपण आता सुखा मेवा मिक्सरच्या भांड्यातून काढून बारीक करून घेऊया। आता हे खोबरं बारीक करून घेते। हे आपण आता एका बाजूला परातीत काढून घेऊया। आणि आता आपण जो तळून घेतलाय डिंक तोही असाच मिक्सरला फिरवून घेऊया। हे बघा, डिंकही मी छान बारीक करून घेतलाय। हाही आपण या परातीत काढून घेऊया। हे पहा, डिंक जरा जास्त फिरला गेला, त्याच्यामुळे त्याचं थोडा ओलसर झालाय। अशा प्रकारे आपण आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊया। असं छान एकत्र करून घेऊया। सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये या मिश्रणामध्ये या मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। त्यासाठी आता आपण हा गूळ घेतलेला आहे। ज्या वाटीने आपण खोबरं आणि गव्हाचं पीठ मापून घेतलंय त्याच वाटीने 2 वाट्या आपल्याला गूळ घ्यायचा आहे। हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ घ्यायचा नाहीये, केमिकल विरहित गूळ आहे। त्याच्यासाठी आपण अगोदर कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊया। दोन चमचे तूप घालू आणि आता याच्यामध्ये गूळ घालून घेऊया। आणि हे फक्त वितळून घ्यायचं आहे, याचा पाक करायचा नाही आपल्याला। बघा, गूळ पूर्ण आता विरघळून घेतलेला आहे। आपण आता ह्या ज्या बारीक मिश्रण केलं ह्या मिश्रणामध्ये हा गूळ घालून घेऊया। गूळ पूर्ण विरघळलाय आणि आता ह्या परातीच्या मिश्रणावर आपण हा गूळ ओतून घेऊया। आणि हे सगळं मिश्रण मिक्स करून गरम गरमच हे लाडू बांधून घेऊया। हे पण हे छान मिक्स करूया, जरा गरम आहे। आणि जरी थंड झालं तरी आपण पुन्हा हे मिश्रण गरम करून याचे लाडू बांधू शकतो। गाडी